Welcome to this video lecture series on the practicals for energy conservation and audit. This subject is included in the diploma syllabus designed by MSBT, Maharashtra State. In this practical number 2, we will discuss about determine the percentage loading and the related efficiency of the given induction motor at a different loading condition. Means if induction motor is loaded at a different loading condition, then what should be the efficiency for 10% loading, what should be the efficiency for 20% loading, what should be the efficiency. तर ते सगळं आपल्याला या प्रॅक्टिकल नंबर 2 मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स बघा अशा प्रकारे दिला आहे. इन द टुडेज वर्ल्ड ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट इट इज एसेन्शियल फॉर द डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर टू नो द ऑपरेटिंग efficiency of the induction motor. He should be able to interpret the percentage loading of a given induction motor for the efficient operation. पर्टिक्युलर ऑपरेशनसाठी कोणती इंडक्शन मोटर वापरायची आणि त्यानंतर त्याचा एफिशियन्सी किती असणार, त्याचं आउटपुट आपल्याला कसं मिळेल ते आपल्याला या प्रॅक्टिकलद्वारे चेक करायचं आहे. रिलिव्हंट प्रोग्राम आउटकम्स, डिसिप्लिन नॉलेज, एक्सपेरिमेंट्स अँड द प्रॅक्टिस, इंजिनिअरिंग टूल्स, एन्व्हायरमेंटल sustainability, ethics and the communication. These are the POs that you will achieve after completing this practical. Relevant specific outcome: maintain various types of rotating and the static electrical equipment. Competency and the skill that you will achieve, that is undertake the energy conservation and audit. Means efficiency जर वाढली तर एनर्जी कन्झर्वेशन ऑफ द इंडक्शन मोटर वाढतं. तर ते कसं होईल, त्यामध्ये काय प्रोसेस आहे ते सगळं आपल्याला या प्रॅक्टिकलद्वारे चेक करायचं आहे. रिलिव्हंट COs बघा: इम्प्लिमेंट द एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन द इलेक्ट्रिकल मशीन्स अँड अप्लाय एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन द इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन ऑल्सो. प्रॅक्टिकल आउटकम्स, that is determine the percentage loading of the related efficiency for a given induction motor. मीन्स वेगवेगळे जे लोड आपण इंडक्शन मोटरवर पुटअप करणार आहोत तर त्यानुसार किती एफिशियन्सी आपल्याला भेटतं ते कॅल्क्युलेट करायचं आहे. हा एक छोटासा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड, दॅट इज एफिशियन्सी ऑफ द इंडक्शन मोटर इज द फंक्शन ऑफ लोड. याचा ग्राफ तुम्ही बघितलंच असेल. डिफरंट मेथड्स ऑफ द लोडिंग. these are the input power and these are the output power and this is the loading of the induction motor. that is इथनं आपल्याला एक सिंपल फॉर्म्युला भेटतो की इनपुट पॉवर डिवायडेड बाय द पॉवर रेटिंग ऑफ द इंडक्शन मोटर अँड द पर्सेंटेज एफिशियन्सी ॲट द फुल लोड कंडिशन. तर या फॉर्म्युल्याद्वारे आपण त्या इंडक्शन मोटरचं पर्सेंटेज लोडिंग आणि पर्सेंटेज एफिशियन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज व्हेरी सिम्पल प्रॅक्टिकल सेटअप. या प्रॅक्टिकल सेटअपमध्ये बघा आपल्याला काय दिसतं, एक 3 फेज AC सप्लाय, देन ICTP अँड एक स्टार्टर. एक स्टार्टर तुम्ही आयदर 3 पॉइंट स्टार्टर आयदर ड्युअल स्टार्टर और स्टार डेल्टा स्टार्टर तुम्ही यूज करू शकता. एमिटर इज कॅन बी कनेक्टेड इन एनी वन ऑफ द फेज. इथे 2 वॅट मीटर मेथड यूज केलेली आहे टू कॅल्क्युलेट दी पॉवर. एक इंडक्शन मोटर, एक वोल्टमीटर रीड्स द लाइन वोल्टेज, एमिटर रीड्स द लाइन करंट. दिस इज द इंडक्शन मोटर. या केसमध्ये इथे इलेक्ट्रिकल लोड लावलेला आहे, त्याकरता इथे जनरेटर आणि जनरेटरवर एक लॅम्प लोड दिलेला आहे. तुम्ही या केसमध्ये मेकॅनिकल लोडसुद्धा यूज करू शकता बाय युजिंग ब्रेक अँड पुली मेथड दॅट यू हॅड सीन इन द प्रॅक्टिकल लॅबोरेटरीज. सो बाय युजिंग दिस सेटअप we can calculate the percentage loading of this induction motor. Resources required as per the above practical setup: 3 phase induction motor, एक आपल्याला voltmeter, ammeter, DC voltmeter, lamp bank is required on the generator side if it is an electrical load. आणि जर हा मेकॅनिकल लोड असेल तर त्या केसमध्ये आपल्याला ती ब्रेक अँड पुली अरेंजमेंट यूज करावं लागतं. वॅटमीटर आणि रिओस्टॅट, ॲमीटर हे सगळे आपल्याला ॲज पर द रेटिंग आणि ॲज पर द मॅक्सिमम करंट ड्रॉन बाय द इंडक्शन मोटर त्यानुसार आपल्याला यांचं रेटिंग्स कॅल्क्युलेट करायचे आहे. प्रिकॉशन्स टू बी फॉलोड.
मेक शुअर दॅट द मेन स्विच इज ऑफ पोझिशन व्हाईल मेकिंग द कनेक्शन. हा जो मेन स्विच आहे आपला हा इथे ऑफ ठेवायचा आहे. अदरवाईज स्विच ऑन असेल तर त्या केसमध्ये जो व्यक्ती इथे काम करत असेल त्याला शॉक लागण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत. त्यासाठी हा मेन स्विच ऑफ ठेवायचा. मेक शुअर लोड इज ऑफ ॲट द बिगिनिंग ऑफ द प्रॅक्टिकल. हा जो आयदर इलेक्ट्रिकल और मेकॅनिकल लोड असेल तर तो ऑफ ठेवायचा. मेकॅनिकल लोड असेल दॅट इज ब्रेक अँड पुली, तर इथे जी अरेंजमेंट केली जातं ते ती लूज करायची आहे. आणि इलेक्ट्रिकल लोड असेल तर हे सगळे लॅम्प आपल्याला ऑफ ठेवायचे आहेत. एव्हरी टाईम यू इन्क्रीज द लोड मेक शुअर द इनपुट व्होल्टेज इज मेंटेन कॉन्स्टंट. सो हा जो इनपुट व्होल्टेज आहे हा कॉन्स्टंट ठेवावा लागेल सो दॅट इंडक्शन मोटर विल रन व्हेरी इफिशियंटली अँड इट विल गिव्ह द मॅक्सिमम आउटपुट. प्रोसिजर बघा फारच सिंपल आहे की मेक द कनेक्शन ॲज पर द सर्किट डायग्राम. स्विच ऑन द 3 फेज AC सप्लाय. हा 3 फेज AC सप्लाय आपल्याला स्विच ऑन करायचा आहे बाय पुटिंग इन द रेटेड व्होल्टेज. स्टार्ट द 3 फेज इंडक्शन मोटर युजिंग स्टार्टर and adjust the excitation of the generator to bring the full rated voltage. हा जो जनरेटर आहे याचं एक्सायटेशन आपल्याला सेट करायचं आहे सो दॅट इथे जो व्होल्टेज मिळणार आहे तो रेटेड व्होल्टेज मिळेल, जेणेकरून ही जी इलेक्ट्रिकल लोड इथे दिलेली आहे ती प्रॉपरली वर्क होऊ शकतो. स्विच ऑन द लोड 30% ऑफ द फुल लोड करंट. या केसमध्ये हा जो लोड आहे हा लोड आपल्याला 30% ऑन करायचा. मेकॅनिकल लोड असेल तर त्या प्रकारे प्रोसेस करायची आहे. नोट डाऊन द रिडिंग्स. इन्क्रीज द लोड स्टेप बाय स्टेप 10%च्या हिशोबाने आपल्याला वाढवायचा. अदरवाईज 20%च्या हिशोबाने सुद्धा वाढवू शकता. देन रिड्यूस द लोड ऑन द जनरेटर अँड स्विच ऑफ द सप्लाय. या केसमध्ये लक्षात ठेवायचं की जसं जसं लोड आपण वाढवत जाऊ तसं तसं हा करंटसुद्धा वाढेल. इकडचा इंडक्शन मोटरचा इनपुट करंटसुद्धा वाढेल. या केसमध्ये व्होल्टेज आपल्याला कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इट विल बी पुटेड फ्रॉम दी 3 फेज AC सप्लाय कॉन्स्टंट ठेवण्याचा थोडासा प्रयत्न करू. या केसमध्ये काय होईल की जसं प्रॅक्टिकल्स झाले 10-10%ने आपण लोड वाढवला आयदर मेकॅनिकल और आयदर इलेक्ट्रिकल. आफ्टर दॅट जेव्हा मोटरला आपल्याला स्विच ऑफ करायचा त्या केसमध्ये ही जी लोडिंग आहे ही लोडिंग तुम्ही हळूहळू रिड्यूस करायची. एकदम जर रिड्यूस केली तर इंडक्शन मोटर रँडमली फ्रीली रन होणार बिकॉज ऑफ हेवी करंट इकडनं तुमचा चाललेला आहे या इंडक्शन मोटरला. आणि ही जी मेकॅनिकल अरेंजमेंट दिलेली आहे मोटर आणि जनरेटरच्या मधात ही पुली अरेंजमेंट शाफ्ट अरेंजमेंट ही ब्रेक होण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत. त्यासाठी त्याला हळूहळू लोड कमी करायचा. रिसोर्सेस यूज जे काही रिसोर्सेस लागले ते आपल्याला इथे नोट करायचे आहेत. ॲक्च्युअल प्रोसिजर फॉलोड. समटाईम whatever procedure is given theoretically here it will be different from the actual procedure. सो ती आपल्याला इथे नोट करायची आहे. प्रिकॉशन्स फॉलोड ते आपल्याला नोट करायचे आहेत. प्रिकॉशन्स म्हणजे ही जी इंडक्शन मोटर आहे ही इंडक्शन मोटर प्रॉपरली रन झाली की नाही झाली, तिथे काही लूज कनेक्शन आहे का, हे जे वॅटमीटर्स पुटअप केलं इथे काही लूज कनेक्शन आहेत का, वॅटमीटरला 4 पॉईंट राहतात, MLCV हे काही तुटले वगैरे असतील काय, स्टार्टर बरोबर स्टार्ट झाला की काय, ते सगळं आपल्याला चेक करायचं आहे प्रिकॉशन्समध्ये. यू कॅन राईट ऑल दी प्रिकॉशन्स फॉलोड. ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेशन सीट. फुल लोड एफिशियन्सी ऑफ द जनरेटर नेमप्लेटवरून मिळतं आपल्याला. देन rated power of the 3-phase induction motor it is also given on the nameplate. Then full load efficiency of the induction motor it should be also given on the nameplate. ह्या 3 गोष्टी आपल्याला नेमप्लेटवरून भेटू शकतात. मग कॅल्क्युलेशन आणि ऑब्झर्वेशन साईडमध्ये बघा काय करायचं. मोटर साईडमध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट आहे तर व्होल्ट्स इनपुट करंट हा व्हॅरी होईल बिकॉज लोडिंग आपलं व्हॅरी होत आहे. देन W1 आणि W2 दोन्ही वॅटमीटरचं पॉवर इथे आपल्याला नोट करायचं आहे. पहिल्या केसला सपोज 440 व्होल्ट असेल करंट ॲज पर द लोडिंग आणि पॉवर ॲज पर द लोडिंग. सेकंड ऑन द जनरेटर साईड व्हॉट वी हॅव टू रीड आयदर दिस ओनली व्होल्टेज ऑफ द सेकंड जनरेटर साईड अँड द करंट ऑफ द जनरेटर साईड. म्हणजे बघा ही जी सर्किट डायग्राम आहे त्या सर्किट डायग्रामनुसार थोडंसं क्लिअर होईल की जनरेटर साईडला आपल्याला हा जो
सप्लाइड व्होल्टेज भेटत आहे इथे लोडकडे, तो रीड करायचा आहे आणि करंट रीड करायचा आहे. हे दोनच गोष्टी आपल्याला रीड करायचं आहे. सिन्स इट इज अन डी सी सप्लाय, हा जनरेटर डी सी सप्लाय जनरेट करेल, तर पॉवर जो आहे तुमचा पॉवर इक्वल्स टू व्ही इंटू या दोघांचं प्रोडक्ट मिळेल. हा जो आहे हा 3 फेज सप्लाय असल्यामुळे इथे 2 वॅटमीटर मेथड यूज केलेली आहे. इथे पॉवर फॅक्टर रोल प्ले करणार नाही, इथे पॉवर फॅक्टर रोल प्ले करतो. त्या कारणास्तव इथे आपल्याला हे 2 वॅटमीटर्स यूज करायचे आहेत ए सी सप्लाय असल्यामुळे. फर्दर मोटर साईड कडनं आपल्याला वोल्ट, करंट आणि इनपुट पॉवर मिळेल. जनरेटर साईडकडनं आपल्याला व्होल्टेज अँड करंट मिळेल. देन पॉवर आउटपुट of the induction motor can be read like this: V0 I0, that is V0 I0 output जनरेटर साइड ही आउटपुट आहे V0 I0 डिवायडेड NG. NG काय आहे आपलं? NG बघा इथे भेटतं आपल्याला फुल लोड एफिशियन्सी ऑफ द जनरेटर. सो पॉवर आउटपुट मिळेल आपल्याला. एफिशियन्सी ऑफ द इंडक्शन मोटर कॉलम 7 अँड कॉलम 4, कॉलम 7 आणि कॉलम 4 मीन्स आउटपुट ऑफ द इंडक्शन मोटर इन, आणि ही आहे इनपुट ऑफ द इंडक्शन मोटर. याद्वारे आपल्याला एफिशियन्सी भेटतं. आणि ही आहे पर्सेंटेज लोडिंग. इथे आपल्याला नोट करायचं 10%, 20%, 30%, 40%, 50% आणि 60%. या केसमध्ये काय होईल, इलेक्ट्रिकल लोडमध्ये जेव्हा आपण 20% म्हणू, तर सपोज लॅम्प लोड जर असेल तर तिथे 2 लॅम्प चालू करायचे, 4 लॅम्प चालू करायचे किंवा 5 लॅम्प चालू करायचे. आणि मेकॅनिकल लोडिंग जर असेल तर तिथे किती लोड के जीमध्ये अप्लाय केला, 1 kg, 2 kg, 3 kg, 4 kg, ते इथे आपल्याला नोट करायचं आहे. तर पर्सेंटेज लोडिंग आपल्याला अशा प्रकारे इथे नोट करायची आहे. देन पर्सेंटेज लोडिंग ऑफ द इंडक्शन मोटर कॅन बी कॅल्क्युलेटेड लाईक दिस. दॅट इज पॉवर इनपुट ॲट द एक्झिस्टिंग लोड मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय पॉवर रेटिंग अँड फुल लोड एफिशियन्सी ऑफ द इंडक्शन मोटर. तर बघा इथे फुल लोड एफिशियन्सी आपल्याला इथनं भेटतं नेमप्लेटवरनं, आणि पॉवर रेटेड पॉवर ऑफ द इंडक्शन मोटर इथनं भेटतं. देन पॉवर इनपुट ॲट द एक्झिस्टिंग लोड अँड पॉवर रेटिंग. पॉवर इनपुट आपल्याला इकडनं मिळेल, पॉवर इनपुट ॲट द एक्झिस्टिंग लोड, अँड अकॉर्डिंगली वी विल कॅल्क्युलेट द पर्सेंटेज लोडिंग ऑफ द इंडक्शन मोटर. व्हेरी सिम्पल प्रॅक्टिकल. या केसमध्ये मोटर साईड, जनरेटर साईड फॉर इलेक्ट्रिकल लोड आणि ब्रेक अँड पुली फॉर मेकॅनिकल लोड तुम्हाला कन्सिडर करायचं आहे, आणि पर्सेंटेज लोडिंगनुसार इथे तुम्हाला ॲनालिसिस मिळेल. व्हॉट यू विल फाइंड इन दिस प्रॅक्टिकल, की जसं जसं लोडिंग वाढत जातं तसं हा करंट वाढेल, हा जनरेटरचा करंट वाढेल, व्होल्टेज जनरेटर साईडचं ड्रॉप होणार हळूहळू बिकॉज ऑफ रेग्युलेशन ऑफ दी जनरेटर साईड. आणि लोडिंग वाढलं तर एफिशियन्सीसुद्धा तुमची व्हॅरी होणार, आणि एफिशियन्सी जर व्हॅरी झाली तर इंडक्शन मोटरमध्ये वेगवेगळे लॉसेस होतात. एफिशियन्सी जर मॅक्सिमम भेटली तर लॉसेस कमी, एफिशियन्सी जर कमी भेटली तर लॉसेस तुमचे थोडेसे जास्त होतात. तर या प्रॅक्टिकलद्वारे तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. अँड रिझल्ट आणि इंटरप्रिटेशन ऑफ द रिझल्ट आफ्टर कम्प्लिटिंग दिस प्रॅक्टिकल यू कॅन राईट, अँड द कन्क्लुजन यू कॅन राईट ॲज पर युअर ऑब्झर्वेशन्स व्हॉट यू आर गेटिंग. Conclusion, you can find as the efficiency, as the loading of the induction motor increases, efficiency may increase or decrease. आणि या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला एक ग्राफ ड्रॉ करायचा, लोड ग्राफ, दॅट इज लोड एफिशियन्सी, लोड अँड एफिशियन्सीचा ग्राफ इथे ड्रॉ करायचा. तो कसा मिळेल, दॅट इज पर्सेंटेज लोडिंग इथनं भेटलं तुम्हाला, आणि एफिशियन्सी तुम्हाला 8 नंबरच्या कॉलममध्ये भेटली. तर या दोघांमधला ग्राफ ड्रॉ करायचा आपल्याला. देन सेकंड पॉईंट, सजेस्ट सुटेबल एनर्जी कन्झर्वेशन मेथड फॉर द मोटर विच इज कंटिन्युअसली अंडर लोडेड. तर इंडक्शन मोटर ही 3 मोडमध्ये वर्क करत राहतं, दॅट इज कंटिन्युअस मोड, इंटरमिडिएट मोड अँड कंटिन्युअस ड्युटी मोड. तर या केसमध्ये इंडक्शन मोटर जर कंटिन्युअसली लोडेड असेल तर एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक कशा वापरायच्या, कोणत्या वापरायच्या, त्या आपण इथनं सजेस्ट करू शकतो. एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ द ऑन द मोटर परफॉर्मन्स अँड एनर्जी कन्झम्पशन. मोटर परफॉर्मन्सवर फ्लक्च्युएशनचा काय असर होणार, अफेक्ट होणार, ते आपल्याला चेक करता येतं. राईट द इफेक्ट्स ऑफ एनर्जी कन्झम्पशन युजिंग ओव्हरसाइज्ड
मोटर. पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी जर आपण ओव्हरसाईज मोटर लावली तर त्यामध्ये लॉसेस जास्त होतील, एफिशियन्सी त्याची रिड्यूस होईल. आणि बिलो साईज मोटर जर लावली तरीसुद्धा त्याचा एफिशियन्सी आणि लॉसेस वाढतात. तर त्या केसमध्ये सुटेबल मोटर फॉर सुटेबल लोडिंग हे आपल्याला या प्रॅक्टिकलद्वारे कळू शकतं. आणि इथे पर्सेंटेज लोडिंग 100% असेल, 72 to 80, 50 आणि 30, तर सजेस्ट एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक. सपोज 100% असेल तर इथे लॉसेस जास्त होतील, पॉवर फॅक्टर व्हॅरी होणार, त्यावेळेस पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट टेक्निक्स इथे वापरू शकतो. इथे 70 to 80% नॉर्मल असेल, बिटवीन याच्या रेंजमध्ये असेल तर त्या केसमध्ये सुद्धा पॉवर फॅक्टर अफेक्ट होईल. पण 30% लोडिंगवर तुमचं पॉवर फॅक्टर तेवढा अफेक्ट होणार नाही. त्या केसमध्ये मोटरला ओव्हरलोडेड करावं लागेल. तर ओव्हरलोडेड करण्यासाठी काय टेक्निक्स वापरता येतील, सच ॲज सिंक्रोनस मोटर, सिंक्रोनस कंडेन्सर, तर त्या आपल्याला इथे सजेस्ट करायचे आहेत. सो इन दिस वे, by performing this practical, we are able to understand the load and the efficiency of the induction motor, the relation between the load and the efficiency of the induction motor. All you details you can get from laboratory manual, this book, and the laboratory courses in the electrical engineering. So in this way today we will discuss about the percentage loading of this induction motor. आता हा प्रॅक्टिकल आपल्याला करायचा आहे घरी, ऑब्झर्व करायचा आहे. ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सिम्पली घरच्या घरी जर प्रॅक्टिकल करायचं असेल तर तुम्ही काय करा, घरी फॅन असेलच तर त्या फॅनला त्याचे पाते काढून घ्यायचे आणि त्या फॅनला फ्रीली रन करवायचं. आणि त्यानंतर त्या फॅनच्या सप्लायच्या पॅरललमध्ये एक लॅम्प लोड लावा, एक टंगस्टन फिलामेंट लॅम्प लावा. त्याद्वारे आपल्याला असं कळेल की ही जी लॅम्प मोटर आहे, इंडक्शन मोटर, ही जर फ्रीली रन होत असेल तर त्या केसमध्ये लॅम्पचं एफिशियन्सी म्हणजे लॅम्पची इल्युमिनेशन तुम्हाला वेगळं मिळेल. आणि जसं तुम्ही या इंडक्शन मोटरला फॅनला ब्लॉक केलं, असं ब्रेक केलं थोडंसं काही % कपडा वगैरे पकडून त्याला ब्रेक करायचं, तर ब्रेक केल्यानंतर तुम्हाला काय आढळेल की ही जी लॅम्प आहे या लॅम्पची इल्युमिनेशन व्हॅरी होईल. इकडे ब्लॉक झाला फॅन तर लॅम्पचं इल्युमिनेशन वाढेल आणि फॅन जर त्याचं ब्लॉकिंग निघालं तर लॅम्पचं इल्युमिनेशन कमी होईल. तर अशा प्रकारे एक रिलेशन मिळेल तुम्हाला. तर या कंडिशनला, लॉकडाऊन कंडिशनमध्ये हा प्रॅक्टिकल जर घरच्या घरी करायचा असेल तर एक पंखा आणि त्या पंख्याच्या सप्लायच्या कनेक्शनला पॅरललमध्ये एक टंगस्टन फिलामेंट लॅम्प लोड, या लॅम्प लोडला तुम्ही इलेक्ट्रिकल लोडसुद्धा असं कन्सिडर करू शकता. आणि दोन्ही पॅरललमध्ये पुटअप करायचे, पंख्याला ब्लॉक करायचं आणि त्या लॅम्पची इल्युमिनेशन चेक करायची, पंख्याला म्हणजे पंख्याला रिमूव्ह करायचा ब्लॉक त्याचा आणि त्यानंतर त्या लॅम्पचं एफिशियन्सी चेक करायची. तर तुम्हाला ऑब्झर्वेशन्स कळून जाईल आणि त्या ऑब्झर्वेशननुसारच तुम्ही ॲनालाइज करू शकता की किती % लोडिंगवर कोणती इंडक्शन मोटर कुठे वापरायची आणि कशा प्रकारे वापरायची. सो थँक्यू फॉर लिसनिंग दिस practical. In the further practical we will discuss about the again more different components of the induction motor and different parts and different analysis of this induction motor. So thank you.